मित्रांनो, नवीन फायनान्शियल इयरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा अशा की या फायनान्शियल इयरमध्ये महाराष्ट्र शासन तुमचं TDS कापू. सॅलरी सुरू होऊन जायला पाहिजे बाबा या वर्षामध्ये, असा काहीतरी प्लॅन करा. त्यासाठी शुभेच्छा. खूप मोठे काही बदल या वेळेला होतात आहेत. उदाहरणार्थ छोटासा बदल ठरवायचं सांगितलं तर फॉर्म 16 आता बंद होणार आहे. प्री फाईल तुमची इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती दिसणार आहे, ज्याच्यात तुमचा डेटा ऑलरेडी इन्कम टॅक्सकडे असणार आहे. याच्यामध्ये आता चोऱ्या माऱ्या करणाऱ्यांना बिलकुल ठाव इन्कम टॅक्स देणार नाहीये. तुमचा सगळा डेटा त्याच्यावरती आधीच असणार आहे. कंप्लायन्सेसचं बर्डन वाढणार आहे आणि कंप्लायन्सेस काही गोष्टींमध्ये इझी पण होणार आहे. एक 2 डे वर्किंग रूल पण आलेला आहे. समजा एखाद्यानं कंपनी सोडली तर नोकरी सोडली तर आता त्याला सेटलमेंटसाठी 30 ते 90 दिवस थांबण्याची गरज नाहीये. 2 दिवसात कंपनीने त्याचे जे पैसे आहेत ते परत करायचे आहेत. डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि फास्टॅग बद्दल पण बरेचसे बदल आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सौरभ सोनवणे. मित्रांनो, पहिला महत्वाचा रूल जो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितला की 2 डे फायनल सेटलमेंट रूल आहे. एखादा व्यक्ती जर जॉब सोडायचा तर विचारायला खूप प्रेशर असायचं की अरे आता माझा पगार हे लोक कधी देणार. तर साधारण 30 ते 90 वर्किंग दिवस लागायचे. आता नवीन रूल आलेला की 2 वर्किंग डेज. याच्यामुळे लेबरसाठी हे एक जाम फायदेशीर ठरणार आहे. त्या बिचाऱ्या लेबरला आता काय डोक्याला त्रास राहणार नाहीये. त्याला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर भेटत जाणार आहेत. नेक्स्ट, सॅलरीड पर्सन जो कोणी असेल त्याला आधी काय व्हायचं की 50% जो त्याचा CTC आहे. CTC म्हणजे कॉस्ट टू कंपनी असतो की तुम्ही बऱ्याच वेळेला बघा ना, एखाद्याचं ऐकत असाल की मला इतकं पॅकेज आहे, इतकं पॅकेज आहे. ते पॅकेज म्हणजे CTC, कॉस्ट टू कंपनी. तर आधी कंपन्या काय करायच्या की 50% कमी त्याचा बेसिक ठेवायच्या, सो दॅट कंपन्यांना आहे ना कॅल्क्युलेशन करता यायचे. समजा आता एखाद्याची रजा वाचली तर कंपनी काय करायची, 30%वरती त्याचा बेसिक ठेवायचे. मग रजा उरलेल्या आहेत तर मग त्याच्या रजा या बेसिक वरनं कॅल्क्युलेट करून त्याला रजाचे पैसे द्यायचे. आता भारत सरकारने सांगितलंय ना ना ना, आता हे असं नाही चालणार. नवीन रूल्स मध्ये बेसिक मिनिमम 50% पाहिजे. आता ह्याच्यामुळे एक गडबड होणार आहे की PPF मध्ये जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना ते वाढणार आहे. शॉर्ट टर्म मधला पहिला इम्पॅक्ट म्हणजे तुमची जी टेक अवे सॅलरी आहे, टेक अवे सॅलरी म्हणजे जी तुम्हाला हातात भेटणारे नेट पैसे आहेत ते कमी होतील. पण लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा आहे. तुमचा EPF जो आहे तो वाढणार आहे. शिवाय तुमची सोशल सिक्युरिटी होणार आहे. पण कंपन्यांवरती मात्र याचं बर्डन पडणार आहे. कंपन्यांना जास्त कॉस्टिंग मोजावी लागणार आहे. नेक्स्ट, फॉर्म 16 बंद होतोय. फॉर्म 130 सुरू होणार आहे. आता फॉर्म 60 दिला जाणार नाहीये. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्री फाईल्ड असणार आहेत. याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तर तुम्हाला CA ची गरज खूप कमी पडणार आहे. ऍडजस्टमेंट तुम्हाला खूप काही करण्याची जागा मिळणार नाहीये. हा सगळा प्री फाईल्ड डेटा असणार आहे जो न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 मध्ये येतोय. जो जुना इन्कम टॅक्स कायदा होता 1961चा, त्याच्यामध्ये बरेच बदल होत राहायचे. आता यांनी पूर्णपणे त्याची जागा घेणारा नवीनच कायदा आणलेला आहे. कंप्लायन्सेस जे मी तुम्हाला सांगितलं ना, आता चुकीची माहिती दिली की हिला डाला ना, तर अवघड होणार आहे. लगेच इन्कम टॅक्सची माहिती येईल. टॅक्स स्क्रुटिनी आता खूप जास्त होणार आहे. पेपरवर्क कमी होणार आहे. फिजिकल डॉक्युमेंट कमी द्यायचे. डिजिटल सिस्टमवरती भर दिली जाणार आहे. टॅक्स ट्रान्सपरन्सी त्यामुळे वाढू शकणार आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना लोक HRA ची मदत घ्यायचे, हाऊसिंग रेंटल अलाउन्स, आणि सांगायचे की मी भाड्याच्या घरात राहतो. आता व्हायचं काय की हे टॅक्स कॅल्क्युलेशन करत असताना त्यांनी टाकलं आणि त्यांनी एक्झाम्पशन पण घेतलं, फायदा झाला. आता जेव्हा तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेशन करणार आहे, जो कोणी ओनर असणार आहे या ओनरला सुद्धा त्याचा पॅन नंबर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला रेंट दिलं, आता हे जे रेंट आहे ह्याच्या पॅनवरती रिफ्लेक्ट होणार आहे की ह्याच्या पॅनवरती ते गेलेलं आहे. मग आता ह्याच्यामुळे होणार काय, जे फेक क्लेम्स आहेत ते टाळले जाऊ शकणार आहे आणि भारत सरकारला याच्यातनं जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आता या सगळ्यांचा फायदा कुठेतरी भारत सरकारलाच होतोय बरं का. EPFO मध्ये जास्त पैसे आता भारत सरकारला मिळणार आहे. हे HRA हे जे म्हणजे आधी हा जो व्यक्ती आहे, समजा तुम्ही जेन्युइन पण असाल पण ह्याच्या पॅनवरती दिसतच नव्हतं ना, आता ह्याच्या पॅनवरती सुद्धा ते दिसायला लागणार आहे. नेक्स्ट, मील कार्ड आणि जे फूड कुपन्स आहेत तर त्याचं आधी 50 रुपयापर्यंतच होतं पर मील, आता ते 200 रुपयावरती गेलेलं आहे. परिणामी हा फायदाच होणार आहे. न्यू टॅक्स रेजिम मध्ये जे लोक मील कार्ड घेतात ते मील कार्ड घेणाऱ्या लोकांना याचा इतका फायदा होणार आहे. फास्टॅगचे नियम पण बदलणार आहेत. 3000 रुपये मध्ये तुम्हाला एक फास्टॅग मिळतं जे तुम्ही वर्षभर वापरू शकतात किंवा 200 टोल तुम्ही वापरू शकतात.
आता व्हायचं काय की इन्फ्लेशन रेट याच्यामध्ये ऍडजस्टच होत नाहीये. मग भारत सरकारनं ठरवलं की 5 वर्षांनी एकदम 3,000चं 5,000 केलं तर लोक ओरडतील. त्याच्यापेक्षा काय करूया, ग्रॅज्युअली पैसे वाढवूया, हळूहळू हळूहळू करत आपण काय करूया, पैसे वाढवूया, सो दॅट लोक जे ते जास्त आकाव कांगाव पण करणार नाही. जर तुम्ही पॅन आणि आधार लिंक केलेलं नसेल तर प्लीज सतर्क राहा. आता पॅन आणि आधार चे नियम जे आहेत ते खूप कडक केलेले आहेत, आणि जर तुम्ही तसं केलेलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड इनॅक्टिव्ह होईल. परिणामी तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पण नाही करता येणार आहेत. डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि स्क्रुटिनी बाबत आता सिक्युरिटी बाबत भारत सरकार खूप महत्वाचा एक नियम घेऊन येते. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन होणार आहे. उदाहरणार्थ आपण गुगल पे वरती कोणाला पैसे पाठवत असताना स्कॅन केला युपीआय वरती, तिथे कोड स्कॅन केला तर आपण फक्त युपीआयचा पिन टाकतो. आता एक अजून ऑथेंटिकेशन आम्ही घेऊन येऊया असं ते म्हणतात. मग आता ते कोणकोणतं असू शकतं, कदाचित तुमचं फेशियल रिकग्नेशन असू शकतंय किंवा थंब असू शकतोय. आता ते काय असेल ते आपल्याला लवकरच येत्या काळामध्ये आपल्याला कळेल. तर हे मेजर काही बदल आहेत दोस्तांनो जे आजच्या तारखेपासून झालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलेलं आहे, तर सर्वांना नम्र विनंती आहे, आपलं PWMPSC वाला नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते प्लीज सगळ्यांनी जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये सुद्धा भेटेल. तर मी इथे थांबतो. अजून बरेच काही चेंजेस असतील ते मला नक्की कळाले की त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेल. इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.